ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. काही कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात, काही अयोग्य असतात व काही उत्तम असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी अयोग्य आहे व कोणती कंपनी उत्तम आहे, हा एक ठोकताळा काढण्यासाठी त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनींच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 49 नंबरची कंपनी असलेली वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा, तसेच त्यातून निघालेले निष्कर्ष ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वरुण बेवरेजेस. आणि वरुण बेवरेजेस ही कंपनी बेवरेजेस ह्या सेक्टरमधील आहे. बेवरेजेस म्हणजे काय, तर पेय पदार्थ, म्हणजेच पाणी सोडून इतर जे पेय पदार्थ आहेत, म्हणजे मिरिंडा म्हणा, पेप्सी म्हणा, तर ह्या पेय पदार्थांची ही कंपनी आहे वरुण बेवरेजेस. आणि वरुण बेवरेजेस ह्या कंपनीसारखेच काम करणारे इतर स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे ओरिएंट बेवरेजेस. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीसारखेच काम करणारी ही स्पर्धक कंपनी आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 8 ऑक्टोबर 2025 आणि आज वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर 434 रुपये 85 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 52 आठवड्याचा हाय व 52 आठवड्याचा लो. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा 52 वीक हाय किंमत आहे 663 रुपये 60 पैसे व 52 वीक लो किंमत आहे 419 रुपये 55 पैसे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 331 रुपये 26 पैशाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षापूर्वी वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 57 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास
10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 21 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,47,064 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या शेअर बाजारातील सुमारे 49 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला 2024 साली 2635 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 2102 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 1550.12 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 746.5 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2020 साली 423.80 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 59.82% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 21.85% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक बघितला तर तो आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 10.52% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला 2020 साली 423.80 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2024 साली 2635 करोड रुपये झालेला आहे. परंतु मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा कोणत्या तरी अपरिहार्य कारणामुळे 2025 सालचा नेट प्रॉफिट कोणत्याही स्तोत्रामध्ये उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आपण 2024चाच शेवट बघितलेला आहे. तर तो 2635 करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय, तर मागील 5 वर्षाचा अभ्यास केल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला मागील 5 वर्षात सतत नेट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळेच वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 331 रुपये 66 पैशाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 57 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत 21 रुपयाला मिळत होता, तोच वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता 434 रुपये 85 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत कमीत कमी म्हणजे 2 वर्षापूर्वी 331 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आपण अभ्यासासाठी आत्ता एकच शेअर जर पकडला तर वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी
331 रुपये 66 पैसे, 5 वर्षापूर्वी 57 रुपये, 10 वर्षापूर्वी फक्त 21 रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 434 रुपये 25 पैसे झालेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय तर वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 21 रुपयाचे आत्ता 434 रुपये 85 पैसे झालेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची एफ.डी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर ॲनालिसिस करायचं म्हणलं तर त्याच्यात प्रमोटर म्हणजेच मालकाचा हिस्सा 59.82% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही उत्तम कंपनी जी असते त्यात प्रमोटरचा म्हणजेच मालकाचा हिस्सा कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. तर वरुण बेवरेजेस ह्या कंपनी तो 59.82% आहे. म्हणजे ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की वरुण बेवरेजेस ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे. परंतु मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा 2025 सालचा नफ्याचा डाटा कुठेही उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम असे म्हणता येत नाही. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु नेट प्रॉफिटमध्ये म्हणावी इतकी वाढ नाही. त्यामुळेच वरुण बेवरेजेस ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपला चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.